हरे कृष्ण मित्रांनो आज दोन न्यूज अशा आल्या ज्याच्यामध्ये की एक स्टुडंटनं सुसाईड केले आहे दिल्लीमध्ये आणि दुसऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकांना दिलेली सजा जास्त झाल्यामुळे किंवा तिला ऍडमिट करावं लागलं होतं आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला. तर मित्रांनो, आज इथं मी एक शिक्षकांना एक गोष्ट सांगायला मला सांगावं असं वाटत आहे. बघा, विद्यार्थी जेवढा वेळ तुमच्याबरोबर स्पेंड करतात त्याच्यावर कमी ते त्यांच्या आई वडिलांबरोबर करत असतात. म्हणजे ह्याचा अर्थ हा आहे की ते तुमच्या जवळ जास्त आहेत. तर तर शिक्षकांनी त्यांचा जर स्वभाव नाही समजून घेतला, त्यांची सायकॉलॉजी जर नाही वाचली, तर मग ते थोडंसं कुठं ना कुठं क्वेश्चनेबल आहे. मी हे म्हणत नाही की शिक्षकांना शिकवायला कसं पाहिजे, ते तुम्ही उत्तमच शिकवतायत. तुमचं मी कधी पण त्या बाबतीत मी ते तुम्हाला तिथं काही म्हणणार नाही. पण सध्या वेळ आहे सायकॉलॉजीचा विचार करण्याची. जर एक विद्यार्थी तुम्हाला तर त्याचं मन कळत नसेल, तुम्ही त्याला हिनवताय. पण आता आमच्या वेळेस पण शिक्षक आम्हाला थोडं बहुत बोलायचे, पण ते हिनवणं नसायचं. विद्यार्थी तुमच्यापाशी येतो मनानं सक्षम होण्यासाठी, मनानं कमजोर नाही होण्यासाठी. बघा, तुम्ही छडी मारा चालून जाईल, फिजिकली त्याला तुम्ही सजा द्या चालून जाईल, पण तुम्ही त्याला मनानं सक्षम बनवा. एक विद्यार्थी सुसाईड करतो म्हणजे ही खूप मोठी विचार करण्याचा त्याच्यावरती काही ना काही आपण स्वतःचं ऑब्झर्वेशन करून चेंजेस करण्याची वेळ आहे मित्रांनो. शिक्षकांचा पेशा मी कधी पण म्हणतो तुम्ही गुरु आहात, पण मला तसं वाटतंय कारण कुठलेही पॅरेंट्स तुमच्याकडे विद्यार्थी पाठवतात का तो सक्षम बनावा मनाने, विचाराने, सर्व गोष्टींनी. पण जर तो सुसाईडचं डिसिजन घेत असेल, ते बी त्याला ह्युमिलेटेड केल्यामुळं, काहीतरी त्याला बोलल्यामुळं, अरे तुम्ही बोलताय तर कुठल्या पद्धतीने बोलताय. आणि शिक्षकांनी ह्या गोष्टीवर खरंच मी म्हणतोय ऑब्झर्वेशन करावं. त्यांनी पहिली गोष्ट जे मुलं आहेत त्यांच्या सायकॉलॉजीला अनुसरून आणि त्यांच्या शिक्षणाची पद्धत चेंज करणं मला असं वाटतं की गरजेचं आहे. सध्या काळ असा आला आहे, एआय, हे जे विद्यार्थी आहेत हे बिचारे ऑलरेडीच खूप ट्रेस्ड आहेत, कारण यांचं कॉम्पिटिशन डायरेक्ट एआय सोबत आहे. म्हणजे हे जेव्हा मोठे होणार आहेत, वरल्या ह्याच्यात येणार आहेत, हे डायरेक्ट एआय सोबत कॉम्पिटिशन करणार आहेत. तर मी मित्रांनो तेच म्हणेल सर्व शिक्षकांना की तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा आणि त्याच्या अनुरूप हे करा. आता जे ज्या फॅमिली बरोबर घडलंय त्यांचं दुःख मी समजू शकतो फक्त, पण ते काय फील करतात हे त्यांना माहिती. आणि देव त्यांना शक्ती देव, ते सर्व याच्यामधून बाहेर यावेत. आणि मी अशी घटना इन फ्युचर कधीच घटू नये अशी देवाचरणी प्रार्थना करेल. भेटूता पुढल्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.